सागरी किनारा मार्गावर 12 दिवसात 2.25 लाखाहून अधिक वाहनांची ये-जा. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतीक्षित मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेवरून गेल्या 12 दिवसांमध्ये तब्बल 2.25 लाखाहून अधिक वाहनांनी प्रवास केला. त्यातही सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत या मार्गावरून जाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त होती. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका 12 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी खुली झाली. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा या मार्गाबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता होती. या मार्गावरून सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत वाहतूक सुरू असते. तसेच शनिवारी आणि रविवारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असतो. दुसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येतो. आतापर्यंत या मार्गिकेवरून तब्बल 2,25,558 वाहनांनी प्रवास केला. यामध्ये सकाळी 10 नंतर वाहनांची संख्या सर्वाधिक असते. सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत सर्वाधिक वाहने या मार्गावरून जातात. नंतर पुन्हा दुपारी 3 ते 4 या वेळेतही वाहनांची संख्या अधिक असते. सागरी किनारा मार्गावर येण्यासाठी वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक आणि भुलाबाई देसाई रोड येथून प्रवेश करता येतो. तसेच अमरसन्स उद्यान, भुलाबाई देसाई रोड आणि मरीन ड्राईव्ह येथे बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. 3 प्रवेश मार्ग असल्यामुळे बोगद्यातून मरीन ड्राईव्ह येथे बाहेर पडणाऱ्या वाहनांची मोजणी करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.